नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंचन सुधा ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण मराठी युवक भारती या आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 3 कथा साहित्य प्रकार हा अभ्यासणार आहोत। मागच्या तासाला आपण कथा साहित्य प्रकाराचा परिचय बघितला। त्यामध्ये आपण कथा म्हणजे काय, कथेची असणारी वैशिष्ट्य, कथेमध्ये असणारे घटक, कथेचा असलेला सादरीकरण याविषयी आपण माहिती बघितली। आज आपण प्रत्यक्षात एक कथा अभ्यासूया। आपल्या अभ्यासक्रमामध्ये व.पु. काळे यांची शोध ही कथा दिलेली आहे। आज आपण शोध ही कथा अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी व.पु. काळे या लेखकाचा अल्पपरिचय बघूया। व.पु. काळे यांचे पूर्ण नाव वसंत पुरुषोत्तम काळे असे आहे। व.पु. काळे किंवा व.पु. या नावानेही ते लेखन करतात। त्यांचा जन्म 25 मार्च 1932ला झाला, तर मृत्यू 26 जून 2001 रोजी झाला। व.पु. काळे हे मराठीतील सुप्रसिद्ध कथा लेखक, निबंधकार, नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत। कथानकाचे अनेक लोकप्रिय कार्यक्रम, कथा आकर्षकपणे सांगण्याची विलक्षण हातोटी या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत। लेखकांना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान प्राप्त झालेला आहे। पु.बा. भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। व.पु. काळे यांची अनेक साहित्य संपदा ही प्रसिद्ध आहेत। त्यांच्या साहित्य संपदेबद्दल आपण थोडक्यात बघूया। व.पु. काळे यांची साहित्य संपदा लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, का रे बुल्लासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय, मी माणूस शोधतोय असे अनेक कथासंग्रह प्रकाशित आहेत। आकर्षक कथानके, ओघवती निवेदन शैली आणि चटपटीत संवाद यामुळे व.पु.च्या कथा लोकप्रिय आहेत। ही वाट एकटीची, पार्टनर या कादंबऱ्याही त्यांच्या प्रसिद्ध आहेत। रात्र नको चांदणी हे त्यांचे नाटक आणि प्रपंच पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय नभोनाट्यांचे संग्रहही त्यांचे प्रकाशित आहेत। उत्कृष्ट असं कथालेखनही त्यांचं प्रसिद्ध आहे। व.पु. काळे यांच्या या कथेची पाठाची आपण मध्यवर्ती कल्पना बघूया। प्रस्तुत कथेमध्ये 1 रुपयाच्या नोटेबरोबरच मनातील भावभावना आणि मानवी जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न कथाकाराने सहहेतुकपणे इथे केला आहे। व.पु. काळे यांनी या कथेमध्ये अनु या प्रमुख व्यक्तिरेखेचा विकास, या कथानकातील प्रसंग, अन्य पात्रांशी येणारा संबंध आणि निवेदन यांच्यामधून कसा घडतो। कथाकाराने कथानकातील प्रसंग, उपकथानक यांची एकसंध गुंफण कशा प्रकारे केली आहे। अनु आणि तिची 1 रुपयाची नोट याचा शोध याभोवती सगळे कथानक कसे फिरत राहते, कथेच्या शेवटी रहस्यमय उलगडा कसा होतो इत्यादी प्रश्नाच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास केलेला आहे। कथेचा विषय, पात्रे आणि प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल भाषा, प्रत्यक्ष व्यवहारासारखे वाटणारे संवाद हे अभ्यासण्यायोग्य आहे। या कथेमध्ये असलेली पात्र आहेत: सुनीता एक लहान मुलगी जिच्याभोवती हे कथानक फिरतं, अनु सुनीताची आई, टॅक्सीवाला, भिडे पती पत्नी, लेखक म्हणजे स्वतः, मुक्ता म्हणजे लेखकाची पत्नी, आबासाहेब म्हणजे अनुचे वडील, या सर्व पात्रांचा इथं आपल्याला परिचय या कथेमधून येत असतो। यानंतर आपण कथेचा आशय बघूया। अनु ही आबासाहेबांची मुलगी। अनु ही स्वातंत्र्यप्रेमी, विचारशील व विक्षिप्त स्वभावाची, विक्षिप्त म्हणजे लहरी बरं का। अनुला स्वतंत्रपणे जगून पाहायचे होते, म्हणून तिने आबासाहेबांकडून म्हणजेच तिच्या वडिलांकडून 5 वर्ष मागून घेतले। या 5 वर्षात तिला कोणीही काहीही विचारणार नाही अशा अटीवर ती मुक्तपणे 5 वर्ष जगायला घराबाहेर पडते। बाहेर पडल्यावर ती KEM हॉस्पिटल मुंबई येथे नर्सची नोकरी स्वीकारते व मुंबईला हॉस्पिटलच्या जवळच तिने घर भाड्याने घेतले आणि त्या घरी ती एकटी राहायला लागली।
लेखक व लेखकाची पत्नी मुक्ता पुण्याहून मुंबईला अनूला भेटण्यासाठी आले होते. हे मुंबईत असणाऱ्या त्यांच्या मित्राला म्हणजेच भिडेला समजताच ते सहपत्नी भेटायला अनूच्या घरी आले व गप्पात वेळ कसा गेला हे त्यांना समजलेच नाही. भिडे व भिडेवहिनी परत जाण्यासाठी निघाली. त्याचवेळी त्यांचा टॅक्सीने जाण्याचा बेत ठरला. रात्र झाल्यामुळे लेखकच टॅक्सीवाल्याला सुटे पैसे द्यायला सुचवतात व त्यात 1 रुपया कमी पडतो. घरात शोधाशोध केली पण रुपया काहीच सापडला नाही. एवढ्यात टेबलावर काचेखाली ठेवलेली अनूची 1 रुपयाची नोट काढून ती भिड्यांना लेखकांनी दिली आणि इथेच खरा गोंधळ झाला. थोड्या वेळात अनू घरी आली व तिला हा प्रकार कळाला. ती खूप नाराज झाली व तिचा राग अनावर झाला. ती हट्टाला पेटली. ती त्याच वेळी रात्र खूप झाली असतानाही भिड्यांकडे जाण्याचा निर्णय घेते आणि हे पाहून लेखक व त्यांच्या पत्नीला धक्काच बसला. ते तिघे भिड्यांकडे निघाले. भिड्यांकडे गेल्यावर त्यांना समजले की भिड्याने ती नोट टॅक्सी ड्रायव्हरला दिली व टॅक्सी ड्रायव्हरने ती नोट हॉटेलवाल्याला दिली. अखेर ती नोट सापडते तेव्हा अनू त्यामागची कथा सांगते. एक 8-9 वर्षाची मुलगी दवाखान्यात दाखल झाली. त्यावेळी अनूची त्याच वार्डामध्ये ड्युटी होती. तिला वाचवण्यासाठी सगळ्यांची खूप धडपड चालू होती. तिच्या हातापायाला सलाईन, ऑक्सिजनसाठी नळ्या लावलेल्या होत्या. पण तिला या सुया टोचत असल्यामुळे तिला वेदना होत होत्या. ती दिवसभर त्या नळ्या काढा अशा विनवण्या करत होती. शेवटी अनूने पुढाकार घेऊन त्या नळ्या डॉक्टरांच्या परवानगीने काढल्या. त्या नळ्या काढल्याने त्या मुलीच्या वेदना थांबल्या व ती आनंदाने विसावली व थोड्याच वेळात ती सुखाने मृत्यूच्या कुशीत शिरली. जाण्यापूर्वी तिने स्वतःच्या खाऊच्या पैशातला 1 रुपया नर्सताईला म्हणजेच अनूला भेट देण्यास सांगितले. त्याच नोटेचा शोध घेण्यासाठी ही सर्व धडपड चालू होती आणि नोट मिळाल्यावर ती धडपड थांबली. भिड्यांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. टॅक्सी ड्रायव्हरची काहीही चूक नसताना त्याला विनाकारण शिक्षा होऊ नये म्हणून भिडे स्वतःच हॉस्पिटल, पोलीस स्टेशन या ठिकाणी साक्ष देण्यासाठी गेले. शेवटी तो रुपया परत मिळवण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हरने मदत केली. अनू सगळी हकीकत सांगत होती तेव्हा तो टॅक्सी ड्रायव्हर तिथेच होता. ती कथा ऐकून तो व्याकुळ झाला. अनूला नोट मिळाली आणि तिची समस्या संपली. तिचा शोधही संपला. पण ड्रायव्हरचा शोध हा कधीच संपणारा नव्हता, कारण त्याची मुलगी मरण पावली होती. अनूच्या वार्डमध्ये जी मुलगी आलेली होती तीच त्या ड्रायव्हरची मुलगी होती. नोट निर्जीव होती म्हणून मिळाली. नोटेचा शोध संपला पण टॅक्सीवाल्याची मुलगी गेलेलीच आहे. ती पुन्हा मिळणे केवळ अशक्यच आहे. आयुष्य म्हणजे एक शोधयात्राच असते. काही जणांच्या हातात काहीतरी लागते तर काही जणांचे हात कायम रिकामेच राहतात. निर्जीव वस्तू हाती लागतात पण त्या टॅक्सीवाल्याची मुलगी कधीच भेटणार नव्हती. आयुष्यातून ती निघून गेली होती. अशा प्रकारे या प्रस्तुत कथेमध्ये लेखकाने मानवी मनाचा व जीवनाचा शोध घेतला आहे. धन्यवाद.